जय महाराष्ट्र मंडळी, गण आखरे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे. तर मी तुम्हाला कार्ले येथील जागेश्वर महाराज संस्थान या मंदिराबद्दल थोडीशी माहिती सांगणार आहे. तर महाराष्ट्रामधील वाशिम जिल्हा आहे. वाशिम जिल्ह्यामध्ये कार्ली गाव येते. या कार्ली गावामध्ये 400 ते 500 वर्षापूर्वीचे जागेश्वर महाराजाचे मंदिर आहे, ते पूर्णपणे मातीचे आहे. आता तिथे खूप सारी सुविधा केलेली आहे. पाण्याची व्यवस्था केलेली आहे, सभामंडप बांधलेला आहे, वेगवेगळे झाडं लावलेले आहेत. आणि हा व्हिडिओ 2026 म्हणजे दुसऱ्या महिन्यातला आहे. तर यामध्ये तुम्हाला मी इथे आमच्या जागेश्वर संस्थान येथे एक नवीन मूर्तीची स्थापना केली, ती म्हणजे महादेवाची. चांगल्या प्रकारे पूर्णपणे पाषाणाची मूर्त आहे आणि हे आमचं खूप जुनं मंदिर. हे मंदिर दिसते तुम्हाला पूर्णपणे मातीचं आहे. इथे नंदी आहेत बाहेर आणि आतमध्ये एक सर्वात मोठं शिवलिंग आहे, ते आपण पाहत आहोत. हे शिवलिंग इतकं मोठं आहे की आपल्या वाशिम जिल्ह्यामध्ये कुठल्याच देवस्थानमध्ये एवढं मोठं शिवलिंग नाही. तर हे आमचं गाव कार्ली गाव वाशिम ते राजागिरी रोडवर, म्हणजे रोडला लागूनच आहे. तर तुम्ही जर कदाचित तिकडं कोणी आलं तर एकदा दर्शन घेऊन जाता, कारण इथली जी शिवलिंग आहे हे पाहण्यासारखं आहे. इथे बारसामध्ये मोठा महाप्रसादाचा कार्यक्रम असते, सप्ताह बसतो 7 दिवसाचा. 7 दिवसही कीर्तन असतात. आणि इथे काही लोक म्हणजे परगावचे आलेले नवसही करतात. हा नवसाला पावणारा महादेव आहे, म्हणजे जागेश्वर आहे. जागेश्वर नावाने प्रसिद्ध असलेलं हे देवस्थान आहे कार्लीचं. पहिलेपेक्षा इथे आता खूप साऱ्या सुखसुविधा करण्यात आलेल्या आहे. म्हणजे पहिले कसं, अगोदर खूप पूर्वी आमच्या देवस्थानाला कंपाऊंड वगैरे काही नव्हतं. आता मोठ्या प्रमाणात मोठासा असा डोम आहे आणि त्याच्या बाजूला एक स्वयंपाकघर आहे. म्हणजे इथं आमच्या गावातील लग्नाचे सर्व मोठमोठे कार्यक्रम चांगल्या प्रकारे होतात. आता नवीनच इथं पाण्याची टाकीसुद्धा बांधलेली आहे. नवीन नवीन असे पाम ट्री, असे खूप वेगवेगळे झाडं लावलेले आहेत. हे आमचं जुनं महादेवाचं मंदिर. हा डोम असं खूप चांगलं देवस्थान आहे मित्रांनो. तर तुम्ही एकदा दर्शनाला नक्की ये जा. जर कदाचित तुमचं इकून वाशिम ते राजागिरी रोडवर येणं झालेलं असेल तर. महादेवाची मूर्तसुद्धा खूप सुंदर आहे. असं मोकळं, एकदम मोकळं वातावरण आहे उन्हाळ्यामध्ये. इथं आमच्या गावातील जे वृद्ध लोक असतात ते आराम करण्यासाठी येतात. थंडगार वारं लागते, कारण आमच्या जे मंदिर आहे ते खूप उंचावर असल्यामुळे इथं हवेचं प्रमाण जास्त येते.